नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या नीताज डेली डिशमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल, सुरक्षित असाल, आनंदी असाल. आम्हीही ठीक आहोत. तर आज आपण पाहणार आहोत भरवा शिमला मिरची. त्यासाठी लागणारे साहित्य आपण इथे पाहूया. इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. इथे 1.5 कांदा आहे, हा एक छोटा आणि दुसरा अर्धा मी असा इथे बारीक बारीक चिरून घेतलेला आहे, उभे काप केलेले आहे. इथे थोडासा अर्धा तुकडा अद्रकचा आहे, तेही मी कापून घेतलेले आहेत. इथे 4-5 लसणाच्या कांड्या आहेत. इथे 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या. इथे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं. इथे थोडेसे तीळ घेतलेले आहे. इथे थोडा चवीप्रमाणे गूळ आहे आणि इथे थोडी चिंच आहे आणि आपले बेसिकचे मसाले. तर आपल्याला सर्वप्रथम कांदा आणि हे सगळे मसाले फ्राय करायचे आहेत. त्याआधी मी तुम्हाला इथे शिमला मिरची दाखवते. ह्या मी व्यवस्थित अशा आतमधून सगळ्या याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत, पाहू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरून हे करायचा आहे. तर इथे पहा, इथे मी अशा प्रकारे या सगळ्या मिरच्या साईडने अशा कापून सगळ्या तयार केलेल्या आहेत. धुवून स्वच्छ ह्या सर्व साफ करून घेतलेले आहेत मी. तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तर इथे मी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता हे मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. इथे मी कांदा आणि लसूण आणि अद्रक मिरची टाकलेली आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित फ्राय कांदा अगदी लाल होईपर्यंत आपल्याला तांबूस रंगाचा होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करायचा आहे. तर मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. त्याच्यावरती मी हा कांदा व्यवस्थित परतवत आहे, पाहू शकता. कांदा व्यवस्थित परतला जातोय. थोडा थोडा कलरही त्याचा चेंज होत आहे. आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं आणि हे तीळ हे टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून ह्यामध्ये हे व्यवस्थित परतले जाते, मिक्स होऊन. कोणी याच्यामध्ये शेंगदाणेही टाकतात, तुमची मर्जी. तुम्हाला जर टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी इथे टाकत नाहीये. आणि इथे मी मिरचीचं प्रमाणही कमी घेतलेलं आहे, तर तुमच्या हिशोबाने तुम्ही मिरची कमी जास्त प्रमाण घेऊ शकता मिरचीचं, ओल्या मिरचीचं. आपला कांदा परततोय, त्याच्यामध्ये आपण लगेचच इथे मीठ टाकून घेऊया, म्हणजे आपला कांदा लवकरात लवकर नरम होईल आणि व्यवस्थित परतला जाईल. ते मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. ते मी कोथिंबीरही टाकली आहे थोडीशी. कोथिंबीर जरा कमी होती घरात, तुम्ही इथे कोथिंबीर टाका, कोथिंबीरचा वापर करा इथे, जेणेकरून तुमच्या मसाल्याला अगदी छान
चव येईल आणि छान कलरही येईल. हे 2-3 चिंचेचे बोटोक टाकत आहे, तेही आपण याच्यामध्ये परतून घेऊ. चिंच अगदी व्यवस्थित स्मॅश झालेली आहे, पाण्यामध्ये भिजून ठेवली होती. इथे मी चिंचही टाकलेली आहे थोडी, कारण आपण याच्यामध्ये थोडा गूळ टाकणार आहोत. तो गुळाच्या साठी गोड आणि आंबट अशी त्याची चव येणार आहे अगदी छान. त्यासाठी मी इथे चिंचेचा वापर करत आहे. जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही आमचूर पावडरही टाकू शकता किंवा लिंबू पिळूनही टाकू शकता. पाहू शकता आपला मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे. अगदी मसाल्यामधनं छान असा सुगंध येत आहे, खोबऱ्याचा, कांद्याचा, अद्रक लसूणचा आणि कोथिंबीरीचा. तर या स्टेजला आपण आता गॅस बंद करायचा आहे. हे मिश्रण आपल्याला थंड करायचं आहे, त्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ. पहा आपला मसाला थंड झालेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मीठ आपण सुरुवातीलाही टाकलं होतं थोडंसं कांदा परतण्यासाठी, नरम होण्यासाठी. तर आता आपण परत इथे मीठ टाकत आहोत थोडंसं. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा. इथे थोडासा हा गूळ मी घेतलेला होता तोही टाकूया याच्यामध्ये. आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मंडळी. तर मिक्सरला मी फिरवून घेते आणि नंतर मग हे भरताना तुम्हाला दाखवते. पाहिलं का, आहे आमच्या झाडाचा फ्रेश कढीपत्ता. किती छान आहे पहा. आत्ताच तोडून आणलाय मी फोडणीसाठी. बरं असो, ठीक आहे मंडळी. इथे पहा मी मसाला तयार करून घेतलेला आहे, पाहू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा बेसिक मसाला टाकायचा आहे. बेसिक मसाला म्हणजे आपला धने पावडर थोडा 1 चम्मच, थोडंसं लाल तिखट, थोडंसं अगदी टाकायचं असेल तर टाका, नाहीतर नका टाकू, कारण मी मिरच्या कमी घेतल्या होत्या म्हणून मी इथे टाकत आहे. थोडासा गरम मसाला टाकत आहे मी चवीप्रमाणे. आणि आता इथे आपल्याला मिरच्या भरायच्या आहेत आणि फोडणीला द्यायच्या आहेत. तर इथे मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. इथे थोडासा बारीक कांदा कापून घेतलेला आहे. तर आता इथे आपल्याला मिरच्या भरायच्या आहेत. हा मसाला सर्व आपण एकत्र करूया. आणि व्यवस्थित असा मिरच्यांमध्ये पर्यंत असा भरून घेऊया. मसाला वाटताना जास्त पाण्याचा वापर करू नका, थोडंसं पाणी टाका. पहा असा पूर्ण मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित असा भरायचा आहे. शिमला मिरची बनवण्याचे फार सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. कोणी बटाट्याची भाजी करून भरतं बटाटे टाकून, कोणी शेंगदाण्याचा कूट, कोणी गरम मसाला, बेसिक मसाले सगळे धना जिरा पूड करून त्याच्यामध्ये चण्याचं डाळीचं पीठ टाकून तेही बनवतात. तर ही पहा माझी ही वेगळी पद्धत आहे. आशा करते तुम्हाला ही पद्धत माझी आवडेल. आवडली तर नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेहमी सांगत असते मी तुम्हाला. माझ्या कोणत्याही रेसिपी तुम्हाला आवडल्या तर नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. इथे आपल्या सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत. आता आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी टाकली आहे मी प्रथम. मोहरी जरा तडतडली
आपल्याला इथे जिरे टाकायचे आहे. जिरे व्यवस्थित फुलू द्यायचे आहे. चालेल. हिंग असल्यास हिंगही टाका. हिंगाची फोडणी छान लागते. माझ्याकडे नाहीये. आता आपल्याला अलगद या मिरच्या याच्यामध्ये सोडायचा आहे, जेणेकरून फोडणीचा वास, फोडणीचा अर्क पूर्ण या मिरच्यांमध्ये उतरेल. आहे त्यानंतर आपल्याला हा चिरलेला कांदा बारीक हा आपल्याला असा टाकायचा आहे. ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता. मोठ्यांच्या टिफिनलाही तुम्ही देऊ शकता. हा मसाला रात्री तयार करून ठेवायचा, सकाळी हे पटापट भरून तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे अगदी छान टिफिनसाठी ही सोय आहे. तर आता हे आपल्याला 5 मिनिटं असंच झाकण लावून आपल्याला मिरच्या व्यवस्थित शिजू द्यायच्या आहे. हे झाकण लावलेलं आहे, पाहू शकता. हा मसाला आपल्याला नंतर टाकायचा आहे मंडळी. आपल्या मिरच्या पूर्ण तयार झाल्या, वरून हा मसाला टाकून 5 मिनिटं ठेवायचा आहे. त्याच्यासाठी मी हा मसाला ठेवलेला आहे. 5 मिनिटं या मिरच्या अशाच जरा तेलामध्ये सोडलेल्या आहेत. व्यवस्थित हलवून त्याची व्यवस्थित परतून घेऊया, व्यवस्थित शिजू द्या. नंतर मग मी तुम्हाला दाखवते. इथे मी मिरच्या थोड्या हलवल्या होत्या, परतून घेतल्या होत्या. तर आपल्या मिरच्या ऑलमोस्ट शिजलेल्या आहेत. आता या स्टेजवरती आपल्याला हा मसाला टाकायचा आहे वरून. पुन्हा या थोडासा हलवून आता फक्त 5 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे गॅसवरती, आपला मसाला व्यवस्थित शिजेपर्यंत. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. काही सुगंध सुटला आहे. तर आपल्या शिमला मिरच्या इथे बनवून तयार आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी तुम्हाला हे काढून दाखवते. आपली शिमला मिरची बनवून तयार आहे. पाहू शकता आपली शिमला मिरची इथे बनवून तयार आहे. कशी दिसते, यावर अशी सुंदर कोथिंबीर जरा पिळून टाका. माझ्याकडे नाही आहे मंडळी, तुम्ही केल्यावरती तुम्ही नक्की टाका. तुम्ही ही टिफिनलाही देऊ शकता, इथे प्रवासाला जातानाही घेऊन जाऊ शकता. तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.